नमस्कार मंडळी. तर आज पाहूया अगदी घरात असलेल्या पिठापासूनच बनवलेले हे थालीपीठ. खायला खरंच खूप उत्तम होते आणि काही नाही हो, अगदी ज्वारी, बाजरी आणि बेसन पिठापासून बनवलेले हे थालीपीठ अधिक रुचकर लागत होते, म्हणून म्हटलं ही रेसिपी आहे ना तुमच्यासोबत शेअर करावी. तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 8 ते 10 इतक्या होईल एवढ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि लसूण टाकलेलं आहे. हे वाटण वाटून घेऊया मिक्सरला आणि पाहू शकता वाटण मात्र तयार आहे थालीपीठ बनवण्यासाठी. आता घेऊया अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, तसेच अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ. तर थालीपीठ झटपट होतात आणि खायलासुद्धा खूप खमंग लागतात ह्या पिठाचे. आता या पिठामध्ये टाकूया लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकूया. आता घरामध्ये होती म्हणून बारीक चिरून पालकसुद्धा घेतलेली आहे, तर पिठाच्या मिश्रणामध्ये टाकून देते. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, तसेच हळद, चवीनुसार मीठ आणि सोबतच खूप सारी तेल टाकायचे आहे. थालीपीठची आणखीन चव वाढावी यासाठी यांना सर्वात शेवटी जिरे टाकून घेते आणि मिश्रण मळून घ्यायचं आहे. खूप घट्टसरही नाही आहे, खूप पातळही नाही आहे, तर अशा प्रमाणामध्ये हे मिश्रण मळून घेते. तर काय होतं, नाश्त्यासाठी आहे ना कधी कधी सगळे घरी असले ना की आपण पोहे, उपमा असंच काहीसं बनवतो. तर घरी असलेल्या पिठापासूनच आहे ना आपण थालीपीठ बनवून आहे ना खाऊ घालू शकतो आणि खरंच खायला आहे ना खूप रुचकर लागतात. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. पीठ मळताना ना अगोदरच पाण्याचा वापर करू नका जास्त काहीसा, नाहीतर आहे ना पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर पीठ आहे ना मळून झालेलं आहे, खूप दाटसरही नाही आहे आणि खूप आहे ना असं पातळही नाही आहे. तर अशा प्रकारे आता पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावरती स्वच्छ रुमाल टाकूया, तो पण धुवूनच घेतलेला आहे. असं थोडासा पाण्याचा चपका मारूया. तयार पीठ मळलेलं जे आहे ना पिठाचा गोळा घेऊया आणि हलक्या हाताने थालीपीठ आहे ना थापून घेऊया. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम तुम्हीसुद्धा करून बघा. गरमागरम थालीपीठ आणि सोबतच दही एक नंबरचं कॉम्बिनेशन आहे बरं का. आणि मला तरी थालीपीठ पर्सनली खूप खूप आवडतात आणि माझ्या घरच्यांनासुद्धा मी अशा पद्धतीने बनवलेले थालीपीठ खरंच खूप आवडतात. तर यामध्ये आहे ना थालीपीठ थापून झाल्यानंतर असे होल पाडून घेतलेले आहेत, जेणेकरून यामध्ये तेल टाकता येईल आणि थालीपीठ जे आहे ना तो खूप छान असं खरपूस भाजून घेता येईल. तर आता लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती, तेल पसरवूया आणि हे थालीपीठ आपण तव्यावरती सोडून देऊया. तर दोन्ही बाजूने सुद्धा हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तेल सोडूया आणि भाजून घेऊया थालीपीठ. आणि पाहू शकता थालीपीठ भाजल्यानंतर किती सुरेख कलर वगैरे आलेला आहे, असा सोनेरी कलर. दोन्ही बाजूनी छान असं भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया. तसेच दुसरं सुद्धा थालीपीठ मी बनवलेलं आहे आणि ते सुद्धा भाजून घेणार आहोत. अगदी दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेऊया. एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुमच्या घरच्यांनासुद्धा खरंच खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हे गरमागरम असे थालीपीठ आणि सोबतच दही पाहू शकता किती सुरेख दिसतात ते. मस्त एन्जॉय केलं तर मग तुम्हीही बनवा आणि एन्जॉय करा. थालीपीठची भाजणी वगैरे नाही आहे असं म्हणत बसण्यापेक्षा अगदी ज्वारीच्या पिठापासून जरी केलं ना तरी खूप भन्नाट लागतात. नक्की ट्राय करा.